नमस्कार. सर्व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान सादर करीत आहेत एक धमाल विनोदी बालनाट्य व्हॉट्सअपचा तमाशा. नमस्कार. राधा बरोबर गाणं आहे त्याचं गाणं. बापरे, एकदम
परिसरात प्रचंड जाहीर, दफावर मारता हाताची थाप, अन्यायाविरुद्ध डोक्यात ताप, आमचं घराणं शाहीर. जिजीर जिजीर जी जी जी, जिजीर जिजीर जी जी जी, जिजीर 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 हो. वा 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 शाहीर, गण झाला. आता आली गवळण, लाजत मुरडत बर. तू कशाला लाजतो? इंग्लिश मीडियमला निघाली गवळ, म्हणे करू कृष्णाची अरवणी बोलवण, आली आली नाचत ठुमकत गवळण. अरे पण कृष्ण तर कृष्णच. तुम्हीच आहात का? अरे पिंट्या, कोणाला घाबरतो? मी कुणाला पण घाबरू शकतो, पण तुम्ही कोणाला भीता? हळू बोल. माझं मोरपीस आणि पावल उठायला ते टपून बसले. कोण लुटणार देवा त्याला? ओ देऊन टाका परत, आणू एखाद्या फकीराकडून. अरे मूर्खा, हे मोरपीस म्हणजे विद्येचं प्रतीक, शिक्षणाचं प्रतीक, सरस्वतीचं गणपतीचं प्रतीक. आणि ते जर चोरीला गेलं तर आपणच फकीर आहोत. पण लुटणार कोण? क्लासवाले. अरे ते गणिताची फी वेगळी घेतात, इंग्लिशची वेगळी, प्रत्येक विषयाची वेगळी फी. जर त्यांच्या हातात मोरपीस आले तर ते जाहिरातच करतील, मोरपीस मिळवा, 100% मार्क्स मिळवा, मोरपीस मिळवा, 100% मार्क्स मिळवा. पण देवा, हे तर तुमच्या मुकुटावर असतं, कोण चोरणार? अरे इथे तर चोरच चोर. इकडं बघावं चोर आणि इकडं बघावं चोर. इकडं नाही बघावं, इकडं चोरावर बोल. देवा, तुम्ही गोकुळचे चोर. नंदकिशोर, चला आता, वेळे नका घालव. हे धरा मोरपीस, चला लवकर, नाही तर गवळणी होतील. तुम्ही त्यांना कॉल करा आणि सांगा आम्ही इथे थांबलो आहोत तुमची वाट अडवण्यासाठी. हो, लावतो. हा, लावा. 1 2 3 4 5 6 7 8 लागला. हॅलो, अरे कुठे तुम्ही? आम्ही तुमची इकडे वाट बघतोय. तेव्हा SMS करा, आपण कुठे आहे ते नका सांगू. चला आता इथे दबा धरून बसा. टोल दिल्याशिवाय एकही गवळण जाता कामा नये. हो, बरोबर आहे. चला चल. मैसेज आया है SMS आला, वाच. त्याच्यात हाय, आपली वाट पाहतो म्हणे. बस मना वाट बघ. देवा, अटॅक! मी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो. स्टॉप. कोण रे तू? कशाचा स्टॉप? स्टॉप पुढे जा. तुम्ही स्टॉप. तू कोण आम्हाला स्टॉप करणार? ट्रॅफिक वाला. तू ह्यांना ओळखत नाही का? ह्यो काय अमिताभ बच्चन हाय वय. सरक बाजूला.
शिवाय रस्ता सोडणार नाही. ए भुसकळ्या, वही बाजूला. मावशे, मला नवनीत खूप आवडतं. अगं पडली. अगं ते नवनीत नाही, नवनीत म्हणजे लोणी. भाकरी बरोबर खातात ते. आम्ही तर खिचडी खातो, खिचडी करतो आणि खातो, करतो आणि खातो. अभ्यास. कशाचा अभ्यास? मास्तर जातात नाही तर इलेक्शन ड्युटीला. मला इतकं टेन्शन आहे. 10वीचं. लेकिन एक सेकंड, किती वर्ष झाले, तू अजून 10वीलाच कशी काय? नरसाळ्या, तू किती वर्ष झाले अजून पहिलीतच कसा काय? मावशे, असं चिडायचं नाही, त्यानं बीपी वाढतो. बीपी. मला बीपी खूप आवडतं. हे हिला खाऊ द्यायचं नाही. गप. तो बीपी नाही, अगं बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. अरे कृष्णा, आमची वाट सोड. खूप अभ्यास राहिला अजून. सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त अभ्यास. खूप टेन्शन येतं रे. हे बघा, टेन्शन घेऊ नका. लाईफ एन्जॉय करा, मस्ती करा, खेळा आणि नाचा. चला नाचा आणि मग पुढे जा. गण झाला. गण झाली. आता विनोदाची फोडणी. झुंझणीत बतानी. दगडोबा, ओ दगडोबा, दगडू, ए दगड्या. काय घडत्या? किती वर्षानंतर? अरे होता कुठे? अरे मी काय रिकामा आहे? अरे माझा मोठा बिझनेस आहे. अरे मोठा माणूस, किस्से चवन्नी, सल्लावन्नी अंबानी. माझा पण. मी कोण माहित आहे तुला? अरे माझा विमान खरेदी विक्रीचा धंदा आहे. दिवसाला 100 मण विकत घेतो. 100 मन. बापरे, लंड कुठे करतो? गोडाऊन घेतला आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. दिवसाला 400-500 बंदुका, 700-800 मोबाईल. दुबईत माल आणायचा आणि इकडे ऐकायचा. ऑर्डर दिली की माल आला. ऑर्डर दिली की माल आला. माझा एक पा विमानात आणि एक पा बाहेर असा असतो. दुबईला तर इतके चक्रा. मला चक्कर यायला लागली. मग मोठा माणूस आहे. पण आज इकडे कसा? गावाची जत्रा हाय म्हणून आलो. वारे, बिझनेसमॅन. धंदा काय आहे? बिझनेस हाय. अरे पण कशाचा? मोठा धंदा. अरे पण कशाला ते तर सांग. कटलरीचं दुकान आहे भावा. जत्रेत जातो, दुकान लावतो आणि लहान लेकराचे हेलिकॉप्टर आणि विमान ऐकतो. अरे हत्ती दे. अरे काय धंदा आहे? माझं सोड. पण तुझं काय चालू आहे? मी एज्युकेशन मध्ये मास्टर आहे. बघा मंडळी, नाव दगडू आणि एज्युकेशन मध्ये मास्टर. हाय की नाही गोलमाल? ए, तुला माहितीये, मी लहानपणापासूनच हुशार. माहित आहे. तू पाळणत होता ना, तेव्हा तुझे गुण दिसले. एका फटक्यात बीटी झालं. बीईटी म्हणजे? कधी नाही सुधारणार. एक विमान, पण विमानात बसू नको. अनएडुकेट म्हणते त्याला. शिकलेली बाई घराघराला पुढे नाही. तू बस अनएडुकेट कुठला? अरे पण सांग ना. बीईटी म्हणजे बालवाडी एंट्रन्स टेस्ट. बोलता नव्हतं पण पास. कस काय? बापाचा इंटर घेतला, पास मी झालो. जन्मयात हुशार. असेल. अशी लाईफ आहेत. पुढे पहिलीला 5 वर्ष. टी
ये फाडफाड इंग्लिश कधी बोलत काय अब्बा फाडफाड म्हणजे आमचे सर होते ते स्पेलिंगला नाही की फाड फाड मारायचे मुस्काट फोडायचे म्हणून माझं इंग्लिश इतकं सुधारलं तुला सांगतो मी काही दिवस लंडनच्या राणीचे फोकन इंग्लिश क्लास घेतले फोकट फोकट म्हणजे फोकांचं बरोबर आहे जास्त न फोक मारून इंग्लिश बोलायला शिकवलंय म्हणून फोकनच इंग्लिश मग आता इकडे कधी आला कायला झालं गावाची जत्रा मग त्या लंडनच्या राणीचं काय अरे बाबा तिचं काही इंग्लिश सुधारत नाही अरे तिच्या नादानं माझं इंग्लिश बिघडायला लागलं म्हणून रिटर्न परत रिटर्न परत कशाला फेक येतो चल आपल्या गावाची जत्रा आहे जरा फिरू आणि मज्जा करू मंडळी कार्यक्रमात रंगत आली पण पंगत नाही झाली गण झाला गवळण झाली झाली पतवणी आणि ह्या जगात आला दूरध्वनी आणि स्पर्धा वाढली जीव घेणी माय बायो नाही राहिलं ना तो गोत नाही राहिलं गण गोत तुमच्या आमच्या जगण्यातला हरवला बोध प्रत्येक जण आत्ममग्न बालपण झालं स्वमग्न कोणाला ना कशाचे भान प्रत्येकाला आपापली ताण रसिका हो सादर करतो आजचा व्हॉट्सअपचा तमाशा अर्थात मोबाईलचा कहर कहर पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान सविने सादर करीत आहोत एक धमाल विनोदी बालनाट्य व्हॉट्सअपचा तमाशा लेखक धनंजय सरदेशपांडे दिग्दर्शिका शिल्पा दरेकर प्रकाश योजना राहुल दिकोंडा संगीत संयोजन ऋषिकेश सावंत नेपथ्य रुपाली काळे नेपथ्य सहाय्य पूजा जाधव स्मिता महाडिक वेशभूषा रती देशमुख रंगभूषा तृप्ती दिकोंडा सादर करीत आहोत एक धमाल विनोदी बालनाट्य व्हॉट्सअपचा तमाशा काय झालं बोलला का तो नाही घुम्या झालाय तो तुमच्यामुळेच झालंय हे हो हो तुम्हीच जबाबदार आहात ह्याला तुम्ही त्याला बोलायला लावा ऐका हा ऐका राजाधिराज ब्रह्मध्वनी महाराज येत आहेत प्रत्येकाने आपापले मोबाईल चालू करायचा महाराजांचा जय असो हो बाळ इकडे करा आम्ही आलो आहोत फोनवर मुजरा स्वीकारावा महाराज शिपुर्डा आधी नीट मुजरा कर नाहीतर आउटगोइंग बंद करीन तुझं महाराजांचा जय असो हा प्रधान कुठे आहेत त्यांना कॉल करा अजूनपर्यंत आले कसे नाही दरबाराची वेळ काय फोन करा त्यांना ओ महाराज तुमचा फोन बघू द्या शिपुर्डा शिपाई तर शिपाई आणि फोन महाराजांचा लागतो तुझ्या फोनवरून बोल हो महाराज माझा बॅलन्स संपलाय धरा उघडून आणि लावून दिलाय काढू नका म्हणजे झालं थँक्यू बोला आता हॅलो हॅलो काय म्हणतो मुजराकर कशाचा आवाज वेगळा आवाज तोच आहे फोन वेगळा आहे सॉरी महाराज थोडा उशीर झाला लाज वाटते का रोजशीर पगारशीर म्हणजे नाही काय काम काय असतं तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप करत असतात अहो तुमच्या व्हिडिओमुळे माझं
हो हो दरबारात आहे. हो सोडलं त्याला क्लासला. थोडा रडला. हो आणतो, घरी आल्यावर बोलू. ठेव. अगं बाई काम करू दे, ठेव. मीच ठेवतो. बोला महाराज, काय म्हणत होता? मी म्हणत होतो प्रिन्सची. आता काय? हो आणतो त्याला, माहित आहे वेळ. नाही गप्पा मारत बसत नाही. बर मेथी आणि काय? वांगे. बर कांदे सोडून काही पण सांग. ठेव आता. सॉरी फारस, बोला ना. प्रिन्स अँड्रॉइड. अगं तुला काय डोकं आहे का? रडू नको. हा बोल बोल. बर साखर आणि चहा पावडर. बर नाही तू एक काम कर, सगळी लिस्ट व्हॉट्सअप कर. रडू नको. आणतो पिंट्याला. ठेव. सॉरी फारस. बोला, बोलून घ्या तुम्ही. अवघडे. राज्याचा वारस गप्प गारे, कुणाशीच बोलत नाही. मनाशीच हसतो काय, मनाशीच बोलतो काय. खुळा कथावस्था झाली त्याची. हॅलो कोण? नारायण. कोण नारायण? नारायण आणि जर रेंज मध्ये ये. आवाज नाही येत तुझा. बोल. हो का? मला कसं आठवत नाही रे. नाही राव, लक्षात येई ना. हो शिपाई साहेब, लक्षात येत नसेल तर ठेवा आणि उभे राहा. काय? हो हो क्रॉस कनेक्शन आहे. अरे मध्ये तिसरा कोणतरी बोलत ना. नारायण आणि तुझं गाव कोणतं? मला कसं आठवत नाही रे. काय नारू? नार्या असं म्हण मग. नार्या आलं लक्षात. अरे तू खारेदाणे आणायचास, मी म्हणायचो तुझा आवाज लई. अरे गाणे म्हणेपर्यंत मी सगळे दाणे खाऊन टाकायचो. मी काय राजाडत असतो. अरे काय का छे, मच्छर मारायचं सुद्धा काम नाही. फक्त मुजरा घालायचा. येणा आहे रे आमचा राजा. नार्या महाराज तो नार्या. बंद करा फोन. इथं कोणाचाही फोन असता कामा नाही. अरे दरबार का भेंडी बाजार. याद राखा, परत जर कोणाचा फोन वाजला तर मी कडेलाच करीन. सुळावर देऊन हत्तीच्या पायी देईन. आता मी खांडाई करे. कुणाचा फोन आहे? कोणत्या मूर्खाचा फोन आहे? ते महाराज आपलाच वाजतोय फोन. हो राजांनी मला सगळं माफ. हॅलो बोला राणी सरकार. काय झालं? राजकन्या फेसबुक सिनेमाला गेली. बरं जाऊ दे. कोणत्या? बाहुबली. वा छान. हो मी करतो प्रिन्स साठी. करतो. ठेवा. राजकन्या फेसबुक सिनेमा बघायला गेली. हो माहितीये. ते माझ्या मुलाबरोबरच गेली ना. हो प्रधानजी. मी काय प्रसंग किती बाका. राणी सरकार काळजीत आहे. अहो महाराज, राणीला पण काळजी असते का? त्या काय माणूस नाही? काय? त्या माणूस नाही, त्या बाई माणूस आहेत. अरे प्रसंग काय? हो ना, प्रसंग किती बाका. काय बाका तुम्ही जरा वाका. बंद करा रे. ओरडू नका. या मोबाईल मुळे आधी कान गेले. त्यात तुम्ही बोलत राहतात. शिपाई साहेब मला ना एक विनंती. तुम्ही ना आत्ताच्या आत्ता इथनं बाहेर जा, नाहीतर मी तुमचा शीट थोडा वेगळा करेन. जातो. नीट बोला. प्रधानजी. बोला महाराज. प्रिन्स अजूनही मोकळा वागत नाही. मनाशीच बोलतात, मनाशीच हसतात. कायम हातात मोबाईल घेऊन असतात. कुणी आलं तर ते बोलत नाहीत. असं केलं तर कसं व्हायचं? काहीतरी उपाय सांगा. तुम्ही काळजी करू नका. दूरदेशीचे एक राजवैद्य आपल्या राज्यात आले आहेत. ते राजपुत्राला नक्की नीट करतील. असं करू नको बाळा. तुला खावंच लागेल. बाळा तुला पिझ्झा पाहिजे का बर्गर? बर्गर नका तर चायनीज का मस्त पुरणपोळी सांगू करायला?
झालं नाहीस. तू ऐकतोयस ना मी काय म्हणते? अरे बाळा, काहीतरी बोल ना. अरे बोल ना. अहो बघा ना, काही खातही नाही, काही बोलतही नाही. काहीतरी करा. प्रधानजी, पाहता ना अवस्था. आत्ताच्या आत्ता राजवैद्यांना पाचारण करा. हो हो, कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? तसा तो येणार आहे का? शिपुर्डा, कुठे आहेस? आत ये लवकर. आला आला आला. महाराजांचा विजयी असो. दरबारात राणी पण आहेत, त्यांना पण उजळा करा. होय राणी सरकार, राणी सरकारांचा विजयी असो. अरे वाट राईट, आलाच मी. अरे वाट राईट, राजपुत्रा, तुमच्याकडे लेटेस्ट सिनेमा आहे का? जरा व्हॉट्सअप करा. बापरे, काय स्पीड आहे. कोणता आहे फोन? केवढ्याला पडतो? त्याला त्रास देऊ नका. जळला मेला पाहिजे तो काही बोलणार नाही. पण तुम्हाला सिनेमा आला असेल. हो आला, तर म्हणून म्हटलं कोणता आहे फोन? ताबडतोब धर्मशाळेत जा. अहो महाराज, तुम्ही कोणत्या जमान्यात राहतात? अहो त्याला एक कॉल करा ना. अरे त्यांच्याकडे मोबाईल नाही ना. मोबाईल नाही. माणूस तो कशा जगतो फोन शिवाय? मी तर मरून जाईल. महाराज, तुम्ही युद्ध झालं तर शत्रू फक्त फोन जमर लावतील. आता जातो का मार खातो? जातो जातो. बेटा, अरे तो मोबाईल जरा बाजूला ठेव. आम्ही कोण आहोत? नाही बोलणार तो. कसा बोलेल? लहानपणीच त्याच्या हातात मोबाईल दिलाय, मग काय होणार? शांत व्हा महाराज. अहो ते स्वामी आले की होईल चांगले. अहो, आपल्या वैद्यांनी पण बरेच इलाज केले, पण यश आलं नाही. ह्या पोराचा फोन वेळ काही जात नाही. सारखं चॅटिंग करत बसतो. जेवत नाही, मूर्खासारखं वागतो. काय झालं? अहो ते जमदग्नी वेणुगोपाल भयानक माणूस आहे. अहो माझा फोन वाजला तर मुस्कान पडले, फोन तोडला. का? फोनचा राग आहे त्यांना. म्हणजे जर ते बोलत असताना कोणी फोनवर बोललं तर ते थोबाड आणि फोन दोन्ही फोडतात. माझा फोन गेला आणि दात पण गेला. बरं झालं, तुम्हाला असंच पाहिजे. बार माझे तो फोन फेका, तर तुमचं काही खरं नाही. हे येत आहे. मी आलो, मी आलो, मी आलो, मी आलो, मी आलो. कोण आपण? हो महाराज, हेच ते. अय्य रामा, मी जमदग्नी वेणुगोपाल नादमूड अय्यंगार स्वामी. स्वामी, नमस्कार करतो मी तुम्हाला. व्हायरस आला इथे, व्हायरस आला इथे. तूच ना तो. चल निघ, नाहीतर आधी सगळ्यांचे खुळखुळे बंद करून टाका. ते जर वाजले तर मी मुस्कान फोडेन. मग राजा तुम्हाला माफी करून टाक म्हणतो मी. बंद कर, बंद करून सोड म्हणतो मी. एकदम बंद पाहिजे, नाहीतर व्हायरस. राजन, या राज्यात व्हायरस आलाय. संवाद तुटला, माणूस की विसरला माणूस. हे जर असंच राहिलं तर सत्यानाश निश्चित होणार. काहीतरी करा स्वामी, आमच्या पोराला वाचवा. व्हायरस घुसला, व्हायरस घुसला.
पाहिजे. जमदग्नी वैनगोपाल नागमूळ अय्यंगार स्वामीवर विश्वास ठेवायला लागेल. उपाय अवघड आहे कारण लास्ट स्टेज आहे. तर तो की राजपुत्र परत चांगला ऑर्डर बघा. मी तयार आहे. राणी सरकारला विचार मग. मी पण तयार आहे. ठीक आहे, जा सगळे बाहेर जाऊन थांबा. प्रिन्स, राजपुत्र, राजपुत्र जागा हो. राजपुत्र जागा हो. राजपुत्रा जागा हो. मोबाईल, माझा मोबाईल दे. तू घेतला ना. राजपुत्र जागा हो. मोबाईल. राजपुत्र जागा हो. मोबाईल. जागा हो. माझा मोबाईल. ए, माझा मोबाईल घेतला. शांत हो. 1 महिना मी तुला घेऊन जात आहे. तू काही म्हणजे काही बोलायचं नाहीस. माझा मोबाईल. शांत हो. माझा मोबाईल घेतला. माझा मोबाईल. शांत हो. माझा मोबाईल. शांत हो. शुद्धि रे बुद्धि रे हे दयाघना शक्ति रे मुक्ति रे आमच्या